नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बाजाराचे प्रकार फॉर्म्स ऑफ मार्केट या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। यामध्ये आपण बाजाराची व्याख्या आणि बाजाराचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतोय। बाजाराची व्याख्या आपण पाहिलेली आहे। बाजाराचं वर्गीकरण करताना आपण स्थळानुसार आणि काळानुसार बाजाराचं वर्गीकरण आपण अभ्यासलेलं आहे। त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण। स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण करताना या ठिकाणी आपण अर्थशास्त्रामध्ये विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील स्पर्धा हा बाजाराच्या वर्गीकरणातील अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे, महत्त्वाचा असा निकष आहे। विक्रेत्यामधील स्पर्धेवर आधारित बाजारातील विविध प्रकारांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला बाजाराचे प्रकार जे आहेत ते कोणकोणते आहेत, यामध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा, पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा, अपूर्ण स्पर्धेमध्ये मक्तेदारी, अल्प अधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावायचा आहे। त्यापूर्वी पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धेची व्याख्या काय आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये काय याचा अभ्यास आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पूर्ण स्पर्धा ही जी संकल्पना आहे ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक अशी संकल्पना आहे, असं प्राध्यापक मिसेस जॉन रॉबिन्सन यांचं मत आहे। म्हणजे पूर्ण स्पर्धा ही काल्पनिक स्वरूपाची संकल्पना आहे, एक आदर्श अशी संकल्पना आहे, प्रत्यक्ष बाजारापेक्षा आदर्श आणि काल्पनिक स्वरूपाची संकल्पना आहे। पूर्ण स्पर्धेची व्याख्या काय तर या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। श्रीमती जॉन रॉबिन्सन यांची व्याख्या आहे, जेव्हा प्रत्येक उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते। बघा, जेव्हा प्रत्येक उत्पादनाला असणारी मागणी ही पूर्ण लवचिक पाहिजे। बघा, प्रत्येक उत्पादकाला असणारी मागणी ही पूर्ण लवचिक पाहिजे। पूर्ण लवचिक म्हणजे काय तर किमतीत किंचितसा बदल झाला, मागणीत प्रचंड स्वरूपात बदल होतो, त्याला आपण पूर्ण लवचिक मागणी असं म्हणतो किंवा संपूर्ण लवचिक मागणी असं म्हणतो। म्हणजे थोडी जरी किमतीत बदल झाला तर मागणीवर त्याचा प्रचंड स्वरूपात थोडीशी जरी किंमत कमी झाली तर मागणी प्रचंड स्वरूपात वाढते, किंवा थोडीशी जरी किंमत वाढली तर मागणी प्रचंड स्वरूपात कमी होताना दिसून येत असते। म्हणजे जेव्हा प्रत्येक वस्तूच्या उत्पादनासाठी, म्हणजे ज्या बाजारामध्ये प्रत्येक वस्तूचं उत्पादन केलं जातं त्या उत्पादनासाठी असणारी जी मागणी आहे ती जेव्हा पूर्ण लवचिक असते तेव्हाच पूर्ण स्पर्धा ही अस्तित्वात येते, असं मिसेस जॉन रॉबिन्सन यांना म्हणायचं आहे। म्हणजे प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी जेव्हा मागणी पूर्ण लवचिक असते, पूर्ण लवचिक म्हणजे काय तर किमतीत किंचितसा बदल झाला, मागणीत प्रचंड स्वरूपात बदल होतो, याला आपण पूर्ण लवचिक असं म्हणतो, तेव्हाच पूर्ण स्पर्धा ही अस्तित्वात येते। त्यानंतर दुसरी व्याख्या आहे, पूर्ण स्पर्धा असा बाजार आहे की ज्या ठिकाणी विक्रेते आणि ग्राहक असंख्य असतात। सर्व विक्रेते आणि ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूची खरेदी विक्री करण्यात गुंतलेले असतात। तसेच ग्राहक आणि विक्रेते बाजाराचं त्यांना पूर्ण ज्ञान असतं। म्हणजे ग्राहक आणि विक्रेते यांना बाजार स्थितीचं जे आहे पूर्ण ज्ञान असतं। म्हणजे पूर्ण स्पर्धा असा बाजार आहे की ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात। ग्राहक आणि विक्रेत्यावर कोणत्याही प्रकारचं निर्बंध नसतं, कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं। या बाजारात विकल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या पूर्णपणे एकजिन्सी विकल्या जातात, खरेदी केल्या जातात, आणि ग्राहक आणि विक्रेत्याला बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं, असा बाजार म्हणजे पूर्ण स्पर्धा होय। म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ग्राहक असंख्य आहेत, विक्रेते असंख्य आहेत, कोणत्याही ग्राहकावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे, वस्तूही एकजिन्सी आहेत, वस्तूमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पूर्ण स्पर्धेच्या बाजारात केला जात नाही। तसेच ग्राहकाला आणि विक्रेत्याला बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान आहे, असा बाजार ज्या ठिकाणी आढळतो त्याला आपण पूर्ण स्पर्धा असं म्हणतो। थोडक्यात काय पूर्ण स्पर्धा म्हणजे काय याचा जर आपल्याला परिपूर्ण अभ्यास व्याख्येचा करायचा असेल तर पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये काय आहेत याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल। पूर्ण स्पर्धा वैशिष्ट्ये, पूर्ण स्पर्धेची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक। पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक असतात। अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता हा ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो। म्हणजे
प्रत्येक उत्पादक विक्रेता, त्यामुळे एक विक्रेता जो आहे तो बाजारातील किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेता हा किंमत करता नसतो, किंमत स्वीकारणारा असतो. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेत्यांची संख्या असंख्य असते आणि विक्रेत्यांची संख्या असंख्य असल्यामुळे एकटा विक्रेता किमतीवरती प्रभाव पाडू शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी विक्रेते आणि ग्राहक यांचा सहभाग नगण्य आहे एकूण बाजारामध्ये. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवरती प्रभाव पाडू शकत नाही, म्हणजे किंमत ठरवू शकत नाही. म्हणजे एकटा विक्रेता बाजारपेठेत किंमत ठरवू शकत नाही किंवा एका विक्रेत्याचा बाजारपेठेतील किमतीवर कोणताही प्रभाव पडत नाही आहे, किमतीवर कोणत्याही प्रकारचं त्याचं नियंत्रण असत नाही आहे. म्हणजेच पूर्ण स्पर्धेच्या बाजारातला विक्रेता हा किंमत करता नसून तो किंमत स्वीकारणारा असतो. म्हणजे नॉट प्राईस मेकर हा, तर विक्रेता हा काय असतो, प्राईस टेकर असतो, किंमत स्वीकारणारा असतो. ज्या पद्धतीनं विक्रेता हा किंमत स्वीकारणारा असतो, एकच विक्रेता असतो, किमतीवर प्रभाव पाडत नाही, तसंच या ठिकाणी एकटा विक्रेता किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही, कारण असंख्य विक्रेते असतात. तसंच ग्राहकांची संख्यासुद्धा असंख्य आहे, प्रचंड आहे. प्रत्येक ग्राहकाची खरेदी एकूण खरेदीचा अल्पसा भाग आहे. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहक प्रभाव पाडू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, एकटा विक्रेता किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही किंवा एकटा ग्राहकसुद्धा किमतीवर ते प्रभाव पाडू शकत नाही. कारण या बाजारातल्या ग्राहकांची संख्या इतकी जास्त आहे, इतकी प्रचंड आहे की एकूण लोकांच्या मागणीचा विचार करता एकट्याच्या मागणीचा हा भाग जो आहे तो अतिशय थोडासा असतो. त्यामुळे एकटा ग्राहक जो आहे तो किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. म्हणजे जसं विक्रेता किंमत ठरवत नाही तसंच ग्राहकसुद्धा बाजारपेठेत किंमत ठरवत नाही. मग पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत कशी ठरते आपण ते पुढं पाहणार आहोत. मग याचाच अर्थ काय, पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहक असंख्य आणि विक्रेते असंख्य असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे एकजिन्सी वस्तू. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या एकजिन्सी असतात. आता एकजिन्सी म्हणजे काय, तर जी वस्तू पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विकली जाणार आहे ती रंग, रूप, चव, आकार, गुणवत्ता, दर्जा या बाबतीत एकजिन्सी असली पाहिजे. म्हणजे सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी असतात. म्हणजे प्रत्येक वस्तूला या ठिकाणी आपल्याला पर्याय असताना दिसून येणार आहे. म्हणजे असंख्य विक्रेत्याकडून विकली जाणारी जी वस्तू आहे ती ग्राहकाच्या दृष्टीने रंग, रूप, चव, आकार, गुणवत्ता या बाबतीत सगळ्या वस्तू या एकसारख्याच असतात. जर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तू एकजिन्सी नसतील तर त्याला आपण पूर्ण स्पर्धेचा बाजार आहे असं म्हणू शकत नाही. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारातल्या ज्या वस्तू आहेत त्या एकजिन्सी स्वरूपाच्या असतात. एकजिन्सी म्हणजे काय, तर रंग, रूप, चव, आकार, दर्जा, गुणवत्ता या बाबतीत सर्व वस्तू एकसारख्या असणं याला एकजिन्सी असं म्हणतात. म्हणजेच काय, सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी या ठिकाणी असताना दिसून येतात. तिसरं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात प्रवेश हा निर्गमनावर कुठलेही निर्बंध नसतात. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारचं निर्बंध नाही. जर नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात आणि तोट्याची शक्यता असेल तर बाजारातून बाहेर निर्गमन करू शकतात. म्हणजे विक्रेत्यावर कोणत्याही प्रकारचं पूर्ण स्पर्धेच्या बाजारात बंधन नाही आहे. विक्रेता कधीही उत्पादन संस्था सुरू करू शकतो, कधीही उत्पादन संस्था बंद करू शकतो. कोणत्याही बाजारात तो वस्तू आपल्या विकू शकतो, कोणत्याही बाजारात वस्तू विकण्याचं तो थांबवू शकतो. नफा जास्त मिळत असेल तर तो जास्तीत जास्त वस्तू विकण्याचा प्रयत्न करणार आहे. जर विक्रेत्याला तोटा येण्याची, उत्पादकाला तोटा येण्याची शक्यता असेल तर तो उत्पादन बंद करू शकतो. म्हणजे कोणत्याही विक्रेत्यावर वस्तू तयार केल्या पाहिजेत आणि विकल्या पाहिजेत असं कोणत्याही प्रकारचं बंधन पूर्ण स्पर्धेच्या बाजारात नसतं. जसं विक्रेत्यावर बंधन नसतं तसं ग्राहकावर सुद्धा पूर्ण स्पर्धेच्या बाजारात कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. ग्राहकसुद्धा कोणत्याही ठिकाणी वस्तू खरेदी करू शकतो, खरेदी केलीच पाहिजे अशाही प्रकारचं बंधन ग्राहकावर नसतं. म्हणजे ग्राहक आणि विक्रेत्याला पूर्ण स्पर्धेच्या बाजारात पूर्णपणे निर्गमन करण्याचं, मुक्त प्रवेश करण्याचं आणि निर्गमन करण्याचं काय आहे, स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे एकच किंमत.
पूर्ण स्पर्धेच्या बाजारात ज्या वस्तू आहेत त्या एकजिन्सी स्वरूपाच्या असतात. एकजिन्सी म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, रंग, रूप, चव, आकार, गुणवत्ता, दर्जा या बाबतीत एकसारख्या वस्तू असणं. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तू एकजिन्सी असतात आणि वस्तू एकजिन्सी असल्यामुळं पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत एकच असते, जी मागणी आणि पुरवठ्याच्या आंतरक्रियेने निर्धारित होते. अशीच किंमत पूर्ण स्पर्धेच्या बाजारात निश्चित होते. म्हणजे एकटा ग्राहक पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत ठरवत नाही किंवा एकटा विक्रेता पूर्ण स्पर्धेच्या बाजारात किंमत ठरवत नाही. तर किंमत कशी ठरते, तर किंमत ही मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेने प्रस्थापित होत असते. म्हणजे मागणी आणि पुरवठा किती आहे, कसा आहे, त्यानुसार किंमत ही ठरवली जात असते. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत ही एकच असते. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आहे बाजाराचं संपूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेत्यांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं. प्रत्येक ग्राहक आणि विक्रेता वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याची स्रोत किती आहे, किती पुरवठा आहे इत्यादीचं ज्ञान प्रत्येक विक्रेत्याला आणि प्रत्येक ग्राहकाला असतं. त्यामुळं प्रत्येक विक्रेता जास्त किंमत घेऊ शकत नाही किंवा कोणताही ग्राहक जास्त किंमत देऊ शकत नाही. म्हणजे ग्राहकाला बाजारपेठेत कोणत्या वस्तू आहेत, किती आहेत, त्या वस्तूची किंमत काय आहे, त्या वस्तूचं गुणवत्ता काय आहे, त्या वस्तूचा दर्जा काय आहे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्रत्येक ग्राहकाला असतं. त्यामुळं तो जादा किंमत देत नाही. किंवा थोडक्यात काय, प्रत्येक ग्राहकाची आणि विक्रेत्याकडून ग्राहकाची आणि ग्राहकाकडून विक्रेत्याची फसवणूक या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात होत नाही. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारातला ग्राहक हा संपूर्ण ज्ञानी असतो. म्हणून पूर्ण स्पर्धेत फसवणूक केली जात नाही आहे. कारण वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा याचं ज्ञान प्रत्येक ग्राहकाला असतं. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेत आणखी एक वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे की उत्पादनाचे घटक जे आहेत ते पूर्णतः गतिशील असतात. कोणते घटक गतिशील असतात? उत्पादनाचे घटक हे 4 आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. यातले 2 घटक सजीव आहेत आणि 2 घटक निर्जीव आहेत. सजीव घटक कोणते? तर श्रम हा एक सजीव घटक आहे आणि संयोजक हा एक घटक सजीव आहे. भूमी आणि भांडवल हे 2 घटक निर्जीव आहेत. या 4 घटकापैकी श्रम आणि भांडवल हे जे 2 घटक आहेत हे भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्या हे गतिशील असताना दिसून येतात. म्हणजे बाकीचे जे 2 घटक आहेत ते कमी गतिशील आहेत. भूमी आणि संयोजक हे जे घटक आहेत ते कमी गतिशील आहेत, पण श्रम आणि भांडवल हे घटक मात्र पूर्णतः गतिशील असतात. कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारावर कोणत्याही प्रकारचं निर्बंध नसतं. आपण वैशिष्ट्य पाहिलेलंच आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात मुक्त प्रवेश आणि निर्गमनाचं स्वातंत्र्य, म्हणजे कोणत्याही प्रकारचं बंधन पूर्ण स्पर्धेच्या बाजारात नाही. म्हणजे श्रमावर, कामगारावरती कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे. त्याला एखाद्या कंपनीत 5,000 पगार असेल आणि जर त्याला दुसऱ्या कंपनीत 7,000 जर मिळत असेल तर तो पहिल्या कंपनीतलं काम सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊ शकतो. म्हणजे सहज तो व्यावसायिकदृष्ट्या प्रवेश करू शकतो. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. जसं श्रमिकावर बंधन नाही आहे तसंच भांडवल गुंतवण्यावर सुद्धा उत्पादकावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे. एखाद्या व्यवसायात त्याने गुंतवणूक केली आणि दुसऱ्या व्यवसायात त्याला गुंतवणूक करायची असेल तर तो गुंतवणूक करू शकतो. कोणत्याही प्रकारचं निर्बंध या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजारात नाही आहे. म्हणजेच काय, उत्पादन घटक हे पूर्णतः गतिशील असतात. म्हणजे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता पूर्ण स्पर्धेमध्ये आपणाला दिसून येत असते.